यावर त्या जमावातल्या दोन स्त्रिया म्हणाल्या चिडून, अहो हार म्हटलं तरी जात नाही, काठी उगारली तरी घाबरत नाही तो. इतक्यात आणखी एक जण म्हणाला, त्याचं वय झालंय आता, त्याला ऐकू येत नाही आणि दिसतही कमी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी माझी एक कविता तुमच्यासाठी वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे लोकशाहीचे चार खांब आणि एक कुत्रा. तर कविता नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. कविता अशी आहे, जमलेल्या जमावाला किंवा बघ्यांना मी जरा रागारागानेच विचारलं, लोकशाहीच्या चार खांबांवर टांग वर करून मुतणारा हा कुत्रा कोणाच्या मालकीचा आहे? तर बघ्यांपैकी एक जण म्हणाला, तो लावारीस आहे. तेवढेच कोणीतरी म्हणालं, पण त्याच्या गळ्यात पट्टा दिसतोय. यावर त्या जमावातलाच एक जण म्हणाला, तो त्याच्या मनाला वाटेल तसं वागतो, त्यामुळे त्याचा मालक बऱ्याचदा त्याची जबाबदारी घेत नाही. यावर मी म्हणालो, हो पण तो आळीपाळीने त्या चार खांबांवर टांग वर करून मुततोय. प्रतिकात्मक उभारलेल्या त्या खांबांवर आपल्या लोकशाहीच्या चार स्तंभांची नावं लिहिलेली आहेत. यावर त्या जमावातल्या दोन स्त्रिया म्हणाल्या चिडून, अहो हार म्हटलं तरी जात नाही, काठी उगारली तरी घाबरत नाही तो. इतक्यात आणखी एक जण म्हणाला, त्याचं वय झालंय आता, त्याला ऐकू येत नाही आणि दिसतही कमी. इतक्यात त्या जमावातील एक तरुण टोळकं कोरस मध्ये म्हणालं, काही नाही, नुसती नाटकं आहेत त्याची, एकदा का पेकाटात लाथ घातली की थेरडा बरोबर येईल वठणीवर. यावर त्या जमावातील एक वृद्ध म्हणाले, अहो महाशय, कुत्रा आहे तो, कुत्रा, त्याला काय कळतंय? आणि तसही हे लोकशाहीचे चार स्तंभ म्हणून प्रतिकात्मक खांब उभारलेले आहेत, पण लोकशाहीच्या खऱ्या खोऱ्या चार स्तंभांवर मुतणाऱ्यांना तर आपण अजिबात जाब विचारत नाही. त्याचं काय? हे ऐकताच हळूहळू जमाव पांगला आणि मीही तिथून खालमानेने कलटी मारली. तर अशी कविता आहे मित्रांनो. तर आपण नागरिक शास्त्राचा अभ्यास केलेली मंडळी आहोत. सध्या राजकारणात जे काही चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. पण मग आपला सुखी संसार आणि नोकरी हे टिकवण्याच्या नादात आपण काही बोलत नाही आहोत, निमूटपणे सहन करतोय सगळं. आणि हे राजकीय भ्रष्ट नेत्यांच्या पथ्यावर पडतंय. त्यांची मजा चाललेली आहे, ते वाटेल तसं वागतायत. लोकशाहीच्या जागी आता ते ठोकशाही, पर्यायाने हुकुमशाही आणायला बघतायत. तर आपण ही सुशिक्षित माणसं जी काही कलटी मारतो ना, त्या संदर्भातली ही कविता आहे. तर ते कलटी मारणारे आपण आहोत का, हे जरा प्रत्येकाने ही कविता ऐकताना चाचपडून बघायला हवं. आणि ते कलटी मारणं आपल्या भावी पिढीसाठी, आपली जी कच्ची बच्ची आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी आता आपण जी कलटी मारतोय ती फायदेशीर ठरणार आहे का, की नुकसानदायक ठरणार आहे, याचा प्रत्येक सुजाण पालकांनी विचार करायला हवा आणि बोलायला हवं. जे काय आपल्या आजूबाजूला भ्रष्ट राजकीय नेत्यांचा थैथयाट चाललेला आहे त्याविषयी आपण बोलायला हवं. कविता पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, आणि कविता आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता 1000 सबस्क्राईब व्हायला फक्त एक 8-9 जण हवी आहेत. तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, 1000 सबस्क्रायबर्स होऊ द्या.
आणि काय नाही, बाकी QR कोड देतोय पण तुम्ही कोणीच काही मदत करत नाहीये. अजूनही मी माझ्या मित्रांच्या मदतीवर सगळं चॅनल कसं तरी रन करतोय. बघू, मला झेपेल तोपर्यंत मी हे सगळं करणार आहे. झेपेल म्हणण्यापेक्षा जोपर्यंत उत्साह आहे तोपर्यंत हे सगळं होईल. अन्यथा जनतेलाच काही पडलेलं नाहीये जे काय चाललंय, तर मग आमच्यासारख्या लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्या लोकांना वाटणारच ना, कशासाठी आपण हे सगळं करतोय. तर असं होऊ देऊ नका. थोडी आर्थिक मदत सुद्धा करा आणि आपलं हे चॅनल रन होऊ द्या. कुठेही मध्येच हा प्रवास थांबायला देऊ नका तुम्ही. हे तुमचं चॅनल आहे. मी तुमच्या बाजूने इथे ओरडत असतो, गळा काढत असतो. ओके, चला, बाकी तुम्ही सुजाण आहात, समजून घ्या आणि नेहमी पाठीशी उभे राहता, लाईक करून, सबस्क्राईब करून, तसं थोडंसं आर्थिक मदत करून ही पाठीशी आता जरा उभे राहा. नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.